नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील चौदरवाडी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी येण्याचं कारण जे अजितदादा यांनी अनेक ठिकाणी आरोग्याचे असतील किंवा हॉस्पिटलमध्ये काही मदत केलेली असेल, अशा अनेक प्रसंग अनेकांच्या बाबतीत घडलेले आहेत. याच प्रसंगाची एक आठवण म्हणून आपण पद्माताई यादवराव शिंदे यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांनाही अशाच प्रकारचा एक दादांचा अनुभव ते व्यतीत करत आहेत. काय सांगाल, काय झालं होतं आणि काय प्रसंग होता तो? मला जीबीशी आजार झाला होता आणि तो दादांच्यामुळं आम्हाला म्हणजे त्याच्यात जीवदान मिळाले. आम्हाला बाकी काय करता बी आलं नसतं ना आमच्याशी ते झालं नसतं. पण दादामुळं आम्हाला जीवदान दिलंय, तरी आम्ही त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहू. दादा आणि वहिनी असल्या तरी आम्ही त्यांच्याशिवाय राहत नाही. काय झाला होता प्रसंग यांच्या बाबतीत आणि कशा पद्धतीने दादांची मदत झाली? काय सांगाल थोडक्यात? त्यांना GBS आजार झाला होता, बारामतीत ऍडमिट होते त्या. आम्ही माझ्या आजीच इथे त्यांच्या सोबत होतो मी. आम्ही त्यावेळेस पुण्याला नेलं. एक सह्याद्रीला वगैरे 2-3 हॉस्पिटलमध्ये आम्ही प्रयत्न केले, पण काय खोट शिल्लक नसल्यामुळे शेवटी रुबीला आम्ही ऍडमिट केलं त्यांना. त्यानंतर आता GBS आजार झाला होता, पैशाचं बरंच बिल होणार होतं आज आम्हाला अंदाज होता. तर सुरुवातीला पैसे भरून आम्ही 2 दिवस भरले पैसे. नंतर न बाबा ते आम्हाला लक्षात आलं की हे आपल्या आवाक्याच्या बाहेर गेलेले, म्हणून आम्ही दादांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. एकदा भेटलो, परंतु काय सूचना तिथपर्यंत आल्या नसतील. मग नंतर काय करायचं, बरं परिस्थिती थोडीशी हालाकीची आहे त्यांची. GBS आजार काय साधा नाही. मग मला एक दादांच्याच कार्यकर्त्यांनी नंबर दिला की म्हणजे दादांना तू एक मेसेज कर. 100% दादांनी तो मेसेज बघितला, 100% तुला मदत होईल. त्या आशेने मी दादांना एक साधा टेक्स्ट मेसेज टाकला की बाबा दादा असं असं चौदरवाडीतून असं असं महिला येतं, आजी आहेत, त्यांना GBSचा आजार झालाय, तर काय परिस्थिती हालाकीची, काय मदत होईल का? तेवढा मेसेज मी टाकल्यानंतर 3 तासात हॉस्पिटलचे CO पेशंटला भेटायला आले होते. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचे CO केवळ दादांच्या आदेशामुळे. ते झाल्यानंतर हॉस्पिटलमधून 1 रुपया मागितला नाही आणि ज्या दिवशी डिस्चार्ज दिला त्या दिवशी सुद्धा 1 रुपया घेतला नाही आमच्याकडून. केवळ ते दादांमुळे शक्य झालं. असा नेता पुन्हा होणे शक्य नाही आणि त्यांच्यामुळं आमच्या आजींना त्यावेळी जीवदान मिळालं. नाही एवढं पैसे भरणं काय आमच्याच्यानी शक्य नव्हतं. ते दादांचे उपकार आम्ही कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. आणि असा नेता पुन्हा म्हणजे एवढ्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं मेसेज वाचून एवढं मोठं जर काम करत असेल, तर असा नेता मला नाही वाटत महाराष्ट्रात कुठं आहे आणि भविष्यात सुद्धा तयार होईल. आता दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मी या ठिकाणी वाहतो आणि आम्ही कायम पवार कुटुंबियांच्या पाठीमागे. जसं दादांवर आमचं प्रेम होतं तसंच इथून पुढे वहिनींवर प्रेम राहील. मताधिक्य जसं दादांना होतं, कधी एक 7-8 मतं इकडे तिकडे वेस्ट होतात, त्याच पद्धतीचं ते आम्ही 7-8 मतं वेस्ट न जाण्याचा प्रयत्न करून जेवढं लीड देता येईल वहिनींना तेवढं लीड देऊन कायम आम्ही वहिनींच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू. धन्यवाद. तर हे होते यादव कुटुंबीय. त्यांनी अजितदादांचा प्रसंग व्यतीत केला आणि सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे ते खंबीरपणे राहतील असं त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. थँक्यू.